नमस्कार मित्रांनो, तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही याच्या आधी परिमिती हा घटक अभ्यासलेला आहे. परिमिती म्हणजे काय आहे? तुम्ही वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे. आता या सगळ्या आकृत्या सारख्याच असतात का? तर नाही. प्रत्येक आकृती कशी असते? वेगळी असते. आता तुम्ही पाहिलं असेल टेबल, तुमचं वहीचं पान, या सगळ्या आकृत्यांचा आकार कसा असतो रे? वेगळा असतो. जर आपल्याला याचा सपाट पृष्ठभाग मोजायचा असेल तर आपण तो कसा मोजू शकतो बरं? तर तो मोजण्यासाठी आपण क्षेत्रफळ वापरतो. तर आज आपण क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत. क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय अभ्यासूयात पहिल्यांदा. क्षेत्रफळ म्हणजे काय आहे? एखाद्या सपाट पृष्ठभागावर आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे काय? क्षेत्रफळ होय. तर आता तुम्ही पाहिलं असेल आयत, त्रिकोण, चौकोन हे वेगवेगळे आकार आहेत. तर या वेगवेगळ्या आकारांसाठी क्षेत्रफळ काढण्याचे वेगवेगळे सूत्र आहेत. तर आपण पहिल्यांदा पाहूया आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ. आता तुम्ही पाहिलं असेल आयताला काय असते बरं? लांबी आणि रुंदी. आता आपण ह्या आयताला नाव देऊया आयत ए बी सी आणि डी. ही आयताची काय असते रे? लांबी. आणि काय असते आयताची? रुंदी. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येतं बरं? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आपल्याला उदाहरण काय दिलं बरं? 50 फूट लांब आणि 30 फूट उंच जागेचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे याची लांबी किती आहे बरं? 50 फूट आणि रुंदी किती आहे? 30 फूट. आता आपण हे उदाहरण सोडवायला सूत्र काय आपलं बरं? सूत्र बरोबर काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आता या उदाहरणामध्ये आपल्याला लांबी किती दिलेली बरं? 50 फूट आणि रुंदी किती दिलेली आहे? 30 फूट. मग याचा गुणाकार केला किती येतो? 1500. हे त्याचं उत्तर येतं. पण आता आपण त्याला एकच काय देणार? आयताचं क्षेत्रफळ म्हणून चौरस फूट. म्हणजे या उदाहरणाचं उत्तर किती आलं आपलं? 1500 चौरस फूट. तर आता आपण आयताचं क्षेत्रफळ अभ्यासलं. आता दुसरं पाहूया आपण चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ. तुम्हाला माहिती असेल चौरस म्हणजे काय आहे? त्याच्या सर्व बाजू कशा असतात? समान मापाच्या असतात. त्याला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी. याच्या सर्व बाजू कशा असतात? समान मापाच्या. मग याचं सूत्र काय येईल बरं? बाजू गुणिले बाजू. आता आपल्याला उदाहरण काय दिले बरं? 10 सेमी बाजू असलेले चौरसाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे बाजू किती दिलेली आपल्याला? 10 सेमी. बाजू बरोबर 10 सेमी. आता आपल्याला माहिती आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे बरं? सूत्र बरोबर काय आहे? बाजू गुणिले बाजू. आता बाजू किती आपली? 10. 10 गुणिले 10. याचं उत्तर किती येतं बरं? 100. याला एकच काय ना मग चौरस म्हणून चौ सेमी. आज आपण काय केलं? आयताचे क्षेत्रफळ अभ्यासलं. दुसरं पाहिलं चौरसाचे. आता आपण अभ्यासूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तुम्हाला सर्वांना त्रिकोण तर माहिती नाही कसा असतो? हे काय आहे? त्रिकोण. याला आपण नाव देऊया ए बी सी. आता त्रिकोणाला काय असते बरं? उंची आणि पाया. मग याचं सूत्र काय येणार? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे काय झालं? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. उदाहरण काय दिलं बरं? 12 सेमी पाया आणि 20 सेमी उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला सूत्र तर माहितीच आहे. काय बरं सूत्र? 1/2
वर्तुळाचे क्षेत्रफळ. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वर्तुळ कसा असतो बरं? गोल असतो. आणि वर्तुळाला काय असते बरं? त्रिज्या असते. मग याच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येणार बरं? पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय? त्रिज्या. आणि पाय काय असतो हे सर्वांना माहिती. पायची व्हॅल्यू कशी असते? ती दिलेली असते म्हणजे माहिती आहे आपल्याला किती असते? 22/7. मी म्हणतो 5 असते. आता आपल्याला उदाहरण काय दिलंय बरं? 60 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला इथे त्रिज्या किती दिली आहे? त्रिज्या म्हणजे काय आहे? आर किती दिलेली आहे? 60 सेमी. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती की किती असते? 3.14. आता सूत्र काय बरं आपलं? सूत्र बरोबर पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये पायची व्हॅल्यू किती आहे ना? 3.14. आरचा स्क्वेअर म्हणजे 7 ला किती वेळा गुणाकार आपण? 2 वेळा. 7 गुणिले 7 म्हणजे इथे किती येणार? 3.14 गुणिले 7 गुणिले 7 किती येणार? 49. आणि ह्या दोन्हीचा गुणाकार आपल्याला किती येणार बरं? 153.86. आणि याला एकक काय येणार? चौरस सेमी. एका क्षेत्रफळ झालं आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला दिलं काय होतं? फक्त त्रिज्या. त्याच्यावरून आपण काय करू शकतो? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. नंतर पण गोलाकाराची वस्तू असेल तर हे सूत्र वापरून काय करू शकतो? त्याचे क्षेत्रफळ काढू शकता. तर आज आपण कोणता घटक अभ्यासला आहे? क्षेत्रफळ. त्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं? वर्तुळाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. म्हणजे आपल्या घरातल्या किंवा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू असतात त्यांचं क्षेत्रफळ आपण सूत्र वापरून काढू शकतो. तुम्ही म्हणता ना त्याचा उपयोग कुठे होतो? तुम्ही समजा आता घराचं बांधकाम करताय, तुम्हाला घराला रंग द्यायचा असेल तर आपण त्या भिंतीला किती रंग जाईल हे काढण्यासाठी क्षेत्रफळ हा घटक वापरू शकतो. तर आज आपण अशा प्रकारे क्षेत्रफळ हा घटक अभ्यासलेला आहे.